ओम शांति शांति। ओम शांति शांति। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति ओम शांति ओम शांति। ओम शांति। आज है 5 तारीख की अव्यक्त वाणी। रिवाइज डेट है 17/3/91। टाइटल आहे संतुष्ट मनी के श्रेष्ठ आसन पर आसीन होने के लिए प्रसन्नचित निश्चिंत आत्मा बन। आज बाप दादा अपने चारों ओर की संतुष्ट मणियों को देख रहे हैं। संगम युग है ही संतुष्ट रहने और संतुष्ट बनाने का युग। ब्राह्मण जीवन की विशेषता संतुष्टता है। संतुष्टता ही बड़े ते बड़ा खजाना है। संतुष्टता ही ब्राह्मण जीवन के प्योरिटी की पर्सनैलिटी है। इस पर्सनैलिटी से विशेष आत्मा सहज बन जाते हैं। संतुष्टता की पर्सनैलिटी नहीं तो विशेष आत्मा कहला नहीं सकते हैं। आज बाबा सांगतात की बाबा विशेष संतुष्टमणी आत्म्यांना बघत आहे। मग बाबांनी सांगितलं की संगम युगावर संतुष्ट राहणं आणि संतुष्ट बनवणं याचंच हे युग आहे। संगम युगावर सर्वांनी संतुष्ट स्वतः पण राहायचं आणि दुसऱ्यांना पण संतुष्ट
करायचं आहे, कारण संतुष्टता बाबांनी सांगितलं आपल्या ब्राह्मण जीवनाची काय आहे, पर्सनॅलिटी आहे, व्यक्तिमत्व आहे. आणि ही पर्सनॅलिटी बाबांनी सांगितलं की ह्या पर्सनॅलिटीमुळे आपण विशेष आत्मा सहज बनू शकतो. आणि जर तुमच्यामध्ये संतुष्टताच नसेल तर तुम्ही बाबांनी सांगितलं विशेष आत्मा म्हणू शकत नाही. आजकल 2 प्रकार की पर्सनैलिटी गाई जाती है. एक शारीरिक पर्सनैलिटी, दूसरी पोजीशन की पर्सनैलिटी. ब्राह्मण जीवन में जिस ब्राह्मण आत्मा में संतुष्टता की महानता है, उनकी सूरत में, उनके चेहरे में भी संतुष्टता की पर्सनैलिटी दिखाई देती है और श्रेष्ठ स्थिति के पोजीशन की पर्सनॅलिटी दिखाई देती है. बघा, व्यक्तिमत्वामध्ये पर्सनॅलिटीमध्ये 2 प्रकारची पर्सनॅलिटी दाखवतात. मग त्याच्यामध्ये बाबांनी सांगितलं की एक आहे शारीरिक पर्सनॅलिटी आणि दुसरी आहे पोजिशनची पर्सनॅलिटी. मग आता ब्राह्मण जीवनामध्ये बाबांनी सांगितलं की आपण आत्मा संतुष्टतेने महान बनलेली आत्मा आहे किंवा संतुष्टतेची महानता त्यांच्यामध्ये आहे. मग त्यांच्या चेहऱ्यावरून संतुष्टतेची पर्सनॅलिटी दिसते आणि त्यांच्या श्रेष्ठ स्थितीच्या पोजिशनची पर्सनॅलिटी पण दिसते. संतुष्टता का आधार है बाप द्वारा सर्व प्राप्त हुए प्राप्तियों की संतुष्टता, अर्थात भरपूर आत्मा. असंतुष्टता का कारण अप्राप्ति होती है. संतुष्टता का कारण है सर्व प्राप्तियाँ. इसलिए बाप दादा ने आप सभी ब्राह्मण बच्चों को ब्राह्मण जन्म होते ही पूरा वर्षा दे दिया है. या किसको थोड़ा किसको बहुत दिया. जसं आपण बाबांचं बनलो, बाबांचं बनल्यानंतर बाबांनी काय केलं, आपल्या सगळ्यांना पूर्ण वर्षा देऊन टाकलाय. असं तर नाही केलं काहींना थोडा दिला काहींना जास्त दिला, असं तर नाही आहे. बाबा विचारताय, बाप दादा सदैव सब बच्चों को यही कहते कि बाप और वर्षे को याद करना है. वर्षा है सर्व प्राप्तियाँ, इसमें सर्व शक्तियाँ भी आ जाती, गुण भी आ जाते, ज्ञान भी आ जाता. बाबांनी आपल्याला सर्व प्राप्ती दिल्या. मग बाबांनी सांगितलं की सर्व प्राप्ती म्हणजे काय, त्याच्यामध्ये सर्व शक्ती आल्या, सर्व गुण आले आणि ज्ञानसुद्धा त्याच्यामध्ये आलं. सर्व शक्तियाँ, सर्व गुण और संपूर्ण ज्ञान. सिर्फ ज्ञान नहीं लेकिन संपूर्ण ज्ञान. बाबांनी आपल्याला फक्त ज्ञान नाही दिलं तर संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे. संपूर्ण गुण, संपूर्ण शक्तियाँ. सिर्फ शक्तियाँ और गुण नहीं लेकिन सर्व गुण और सर्व शक्तियाँ हैं. तो वर्षा सर्व अर्थात संपन्नता का है. कोई कमी नहीं है. हर ब्राह्मण बच्चे को पूरा वर्षा मिलता है, अधूरा नहीं. सर्व गुणों में से 2 गुण आपको, 2 गुण इसको, ऐसे नहीं बाटा. बाबांनी आपल्याला गुण देताना असे नाही गुण दिले की याला 2 गुण दिले त्याला 2 गुण दिले. बाबांनी सांगितलं नाही, देताना सर्वांना काय केलं, पूर्ण वर्षा दिलेला आहे, अधूरा अर्धा नाही. फुल वर्षा अर्थात संपन्नता, संपूर्णता. जब हर एक को पूरा वर्षा मिलता है तो जहाँ सर्व प्राप्तियाँ हैं वहाँ संतुष्टता होगी. जहाँ सर्व प्राप्तियाँ हैं बाबा कहते वहाँ संतुष्टता होगी. बाप दादा सर्व ब्राह्मणों के संतुष्टता की पर्सनैलिटी देख रहे थे कि कहाँ तक यह पर्सनैलिटी आई है. ब्राह्मण जीवन में असंतुष्टता का नाम निशान नहीं. ब्राह्मण जीवन का मजा है तो इस पर्सनॅलिटी में है. बघा, ब्राह्मण जीवनाची मजा जी आहे तर बाबांनी सांगितलं कशामध्ये, संतुष्टता. यही मजे की जीवन है, मौज की जीवन है. संगमयुगाचं जीवन बाबांनी सांगितलं आपलं मौज, आनंदामध्ये राहण्याचं जीवन आहे. तपस्या का अर्थ ही है संतुष्टता की पर्सनैलिटी. नयनों में, चैन में,
चेहरे में, चलन में दिखाई दे, ऐसे संतुष्ट मणियों की माला बना रहे थे। कितनी माला बनी होगी? संतुष्ट मणि अर्थात बेदाग मणि। जो संतुष्ट मणि है बाबा कहते वो बेदाग होगा, कोई भी प्रकार का दाग नहीं, कोई प्रकार की असंतुष्टता नहीं। और आज बाबा ने तपस्या का अर्थ भी सुनाया कि संतुष्टता की पर्सनैलिटी उनके नयनों से, चित्त में, चेहरे में, चलन में दिखाई देगी। ऐसे बाबा कहते संतुष्ट मणियों की माला बना रहे थे। संतुष्टता की निशानी है संतुष्ट आत्मा सदा प्रसन्न चित्त स्वयं को भी अनुभव करेगी और दूसरे भी प्रसन्न होंगे। जे संतुष्ट असतील ना, बाबांनी सांगितलं ते संतुष्ट आत्मे सदा स्वतःही प्रसन्न राहतील आणि दुसऱ्यांना पण प्रसन्न करतील। स्थिति में प्रश्नचित नहीं होता। प्रसन्नचित स्थितीमध्ये बाबांनी सांगितलं प्रश्नचित नहीं है। प्रसन्नचित स्थिति में प्रश्नचित नहीं होता। एक होता है प्रसन्नचित, दूसरा है प्रश्नचित। प्रश्न अर्थात क्वेश्चन। प्रसन्नचित ड्रामा के नॉलेजफुल होने के कारण प्रसन्न रहता, प्रश्न नहीं करता। जो भी प्रश्न अपने प्रति या किसके प्रति भी उठता, उसका उत्तर स्वयं को पहले आता। पहले भी सुनाया था, व्हाट माना क्या और व्हाई माना क्यों नहीं, लेकिन डॉट। क्या क्यों नहीं, फुल स्टॉप, बिंदु। एक सेकंड में विस्तार, एक सेकंड में सार। ऐसा प्रसन्न चित्त सदा निश्चिंत रहता है। तो चेक करो ऐसी निशानियाँ मुझ संतुष्ट मनी में है। संतुष्ट मणी कुणाला म्हणायचं? त्यांची पर्सनॅलिटी काय आहे? आज बाबांनी काय केलं ते आपल्याला सांगितलं। मग आता बाबा म्हणतात चेक करा बरं, ह्या सर्व निशाणिया माझ्यामध्ये आहेत का? मी सतत प्रसन्न असते का? कुठल्या प्रकारचा प्रश्न तर माझ्या मनामध्ये नाही आहे? प्रत्येक गोष्टीला मी फुल स्टॉप लावते का, बिंदी लावते का? माझ्या डोळ्यामधून, चालचलनमधून संतुष्टता दिसते का? सर्व प्राप्तींनी मी संपन्न आहे का? गुण, शक्ती आणि ज्ञान याने मी भरपूर आहे का? मग ह्या सगळ्या निशाणी ज्याच्यामध्ये आहे, बाबा म्हणतात तो कोण आहे? बेदाग हिरा आहे, संतुष्ट मणी आहे। मग संतुष्ट मणीच्या ह्या सगळ्या निशाणी आज बाबांनी सांगितल्या। ऐसा प्रसन्न चित्त सदा निश्चिंत रहता है। बाप दादा ने तो सबको टाइटल दिए हैं संतुष्ट मणि का। तो बाप दादा पूछ रहे हैं कि हे संतुष्ट मणियों, संतुष्ट हो। बाबा पूछ रहे हैं कि हे संतुष्ट मणियों, संतुष्ट हो। आहात का सगळे संतुष्ट? बाबा विचारताय। कशीही परिस्थिती असू देत, काही असू देत, पण मी आत्मा कशी पाहिजे? हर परिस्थितीमध्ये संतुष्ट। मग बाबा विचारतात आहात का असे संतुष्ट मणी? फिर प्रश्न है स्वयं से अर्थात स्वयं के पुरुषार्थ से, स्वयं के संस्कार परिवर्तन के पुरुषार्थ से, स्वयं के पुरुषार्थ की परसेंटेज में, स्टेज में सदा संतुष्ट हो। बघा नंतर बाबांनी प्रश्न काय विचारला? अगोदर विचारलं की संतुष्ट मण्यांनो तुम्ही संतुष्ट आहात का? मग बरेच बच्चे काय म्हटले? हा बाबा आम्ही संतुष्ट आहे। म्हणजे स्वतःचा पुरुषार्थ, स्वतःचे संस्कार परिवर्तनाचा पुरुषार्थ आणि स्वतःच्या पुरुषार्थाचे पर्सेंटेज किंवा स्वतःच्या पुरुषार्थाची स्टेज याच्यामध्ये संतुष्ट आहात का? अच्छा, दूसरा प्रश्न, स्वयं के मनसा, वाचा और कर्म अर्थात संबंध संपर्क द्वारा सेवा में सदा संतुष्ट हो। तीनों ही सेवा, सिर्फ एक सेवा नहीं। बघा
दुसरा प्रश्न बाबांनी काय विचारला, मनसा वाचा आणि कर्म म्हणजे संबंध संपर्काद्वारा जी तुम्ही सेवा करता त्याच्यामध्ये तुम्ही संतुष्ट आहात का? एक प्रकारची सेवा नाही, बाबांनी सांगितलं तीनही प्रकारच्या सेवेमध्ये सदा संतुष्ट आहात का? पूछ रहे हैं बाबा. मन वचन कर्मणे आहात सगळे सेवेमध्ये संतुष्ट? जेवढी वाचा सेवा करतो त्याच्यात संतुष्ट आहे, जेवढी मनसा सेवा करतो त्याच्यामध्ये संतुष्ट आहे, आणि जेवढी कर्मणा सेवा करतो त्याच्यामध्ये पण आम्ही संतुष्ट आहोत. बाबा म्हणतात की आहात का तीनही याच्यामध्ये? सोच रहे हैं, अपने को देख रहे हैं कि कहाँ तक संतुष्ट है. अच्छा, तीसरा प्रश्न, सर्व आत्माओं के संबंध संपर्क में स्वयं द्वारा व सर्व द्वारा सदा संतुष्ट हो. मग अनेक आत्म्यांच्या आपण संबंध संपर्कामध्ये येतो, मग त्या संबंध संपर्कामध्ये स्वतः पण आणि सर्वांच्या विषयी पण संतुष्ट आहात का? बाबा विचारत आहे. क्योंकि तपस्या वर्ष में तपस्या का सफलता का फल यही प्राप्त करना है, स्वयं में, सेवा में और सर्व में संतुष्टता. या तपस्या वर्षामध्ये बाबांनी सांगितलं विशेष काय करायचं आपल्याला? सफलतेचं फळ प्राप्त करायचं आहे. मग ते कसं की स्वतःविषयी, सेवाविषयी आणि सर्वांच्या विषयी आपण संतुष्ट आहोत का? 4 घंटा तो योग किया, बहुत अच्छा, और 4 से 8 घंटा तक भी पहुंच जाएंगे, यह भी बहुत अच्छा. योग का सिद्धि स्वरूप हो, योग की विधि है, लेकिन इस विधि से सिद्धि क्या मिली? योग लगाना यह विधि है, योग की प्राप्ति यह सिद्धि है. तो जैसे 8 घंटे का लक्ष्य रखा है तो कम से कम यह 3 प्रकार की संतुष्टता की सिद्धि का स्पष्ट श्रेष्ठ लक्ष्य रखो. कई बच्चे स्वयं को मियाँ मिट्ठू मुआफिक भी संतुष्ट समझते हैं, ऐसे संतुष्ट नहीं बनना. आपण आपल्याच याच्यात खुश, आपण जे करतो आपण खुश आहोत, पण बाबांनी सांगितलं सर्वजण खुश आहेत का किंवा सर्वांच्या विषयी आपण खुश आहोत का? ती पण गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. मग बाबांनी सांगितलं योग तर करता खूप चांगली गोष्ट आहे, 4 तास करता, 8 तास करता, खूप चांगली गोष्ट आहे, पण योगाचे सिद्धी स्वरूप तुम्ही बनलात का? योगाची सिद्धी म्हणजे काय की तुमचे संस्कार परिवर्तन होतील. योगाची सिद्धी म्हणजे काय की आलेल्या हर परिस्थितीमध्ये तुम्ही स्थिर राहू शकता, त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल. मग विचार करा बरं की आपण योग तर करतोय, पण ही सिद्धी आपल्याला प्राप्त आहे का? मग असं नाही की बाबांनी सांगितलं चला 4चे पर 8 तासापर्यंत पोहोचलात, पण ह्या 3ही प्रकारच्या संतुष्टीची सिद्धी खूप महत्त्वाची आहे. मनसा, वाचा आणि कर्मणा, स्वयं, सेवा आणि सर्वांमध्ये संतुष्टता. एक है दिल माने, दूसरा है दिमाग माने. दिमाग से अपने को समझते संतुष्ट है ही, क्या परवाह है, हम तो बेपरवाह है. तो दिमाग से स्वयं को संतुष्ट समझना, ऐसी संतुष्टता नहीं, यथार्थ समझना है. संतुष्टता की निशानियाँ स्वयं में अनुभव हो. संतुष्टतेचे निशानिया बाबांनी सांगितलं स्वतःमध्ये अनुभव झाल्या पाहिजे. एक बाबांनी सांगितलं दिल माने, दुसरे दिमाग माने. म्हणा एक नाही का, मनानं मानणं आणि एक आहे बुद्धीनं मानणं. मग बाबांनी सांगितलं की मग काही जण बुद्धीच्या आधारे म्हणतात की बाबा आम्ही तर आहेच संतुष्ट, आम्हाला काय परवाह, आम्हाला तर शिवबाबा बसले आहेत आणि आम्ही तर बेपरवाहच आहेत. पण ते दिमागच्या आधारे, बुद्धीच्या आधारे समजणं बाबांनी सांगितलं गोष्ट वेगळी आहे, पण आपल्यामध्ये त्या संतुष्टतेच्या निशाणीसुद्धा अनुभवायला आल्या पाहिजे. चित्त सदा प्रसन्न हो, पर्सनैलिटी हो, स्वयं को पर्सनैलिटी समझे और दूसरे को नहीं समझे, इसको कहा जाता है मियाँ मिट्ठू. स्वयं को पर्सनैलिटी समझे और दूसरे को नहीं समझे, इसको कहा जाता है मियाँ मिट्ठू. ऐसे संतुष्ट नहीं.
मग बाबांनी सांगितलं की संतुष्टतेचं व्यक्तिमत्व फक्त आपण आहे, पण दुसऱ्यांना नाही समजायचं. बाबांनी सांगितलं त्याला म्हटलं तर मियाँ मीठ. लेकिन यथार्थ अनुभव द्वारा संतुष्ट आत्मा बनो. संतुष्टता अर्थात दिल दिमाग सदा आराम में होंगे. संतुष्टता अर्थात दिल दिमाग सदा आराम में होंगे. सुख चैन की स्थिति में होंगे, बेचैन नहीं होंगे, सुख चैन होगा. ऐसी संतुष्ट मणियाँ सदा बाप के मस्तक मणियों समान चमकती है. तो स्वयं को चेक करो. ज्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान सगळ्या गोष्टी असतील, बाबांनी सांगितलं ते अशा संतुष्ट मणी आहेत की ज्या बाबांच्या मस्तकामध्ये चमकणारा मस्तकमणी आहे. मग बाबांनी सांगितलं की मग स्वतःला चेक करा की आपण आहोत का तसे. मन बुद्धी आरामामध्ये आहे का बेचैन आहे, चेक करा. संतुष्टता बाप की और सर्व की दुआएं दिलाती है. संतुष्टता बाप की और सर्व की दुआएं दिलाती है. असंतुष्ट आत्मा समय प्रति समय सदा अपने को बाप और सर्व की दुआओं के विमान में उड़ता हुआ अनुभव करेगी. यह दुआएं उनका विमान है. सगळ्यांच्या दुआ सगळ्यांचे आशीर्वाद बाबांनी सांगितलं विमानाचं काम करतात. मग बाबांनी सांगितलं की संतुष्ट आत्मे जे आहेत ना तर ते समयानुसार त्यांना बाबा आणि सर्वांच्या दुआ विमानामध्ये उडत आहे असा अनुभव करवतील. दुआ मांगेगा नहीं लेकिन दुआएं स्वयं उसके आगे स्वतः ही आएगी. ऐसे संतुष्ट मणि अर्थात सिद्धि स्वरूप तपस्वी. अल्पकाल की सिद्धियाँ नहीं, यह अविनाशी और रूहानी सिद्धियाँ हैं. ऐसी संतुष्ट मणियों को देख रहे थे. हर एक अपने आप से पूछे मैं कौन. कशी संतुष्ट मणि आहात स्वतःला विचारा. तपस्या वर्ष का उमंग उत्साह तो अच्छा है. हर एक यथाशक्ति कर भी रहे हैं और आगे के लिए भी उत्साह है. यह उत्साह बहुत अच्छा है. अभी तपस्या द्वारा प्राप्तियों को स्वयं अपने जीवन में और सर्व के संबंध संपर्क में प्रत्यक्ष करो. अपने आप में अनुभव करते हो लेकिन अनुभव को सिर्फ मन बुद्धि से अनुभव किया यहाँ तक नहीं रखो. उनको चलन और चेहरे तक लाओ, संबंध संपर्क तक लाओ. बघा बाबांनी सांगितलं की आपल्याला या तपस्या वर्षामध्ये प्राप्तींचा जो अनुभव झालेला आहे तो बाबांनी सांगितलं आपल्या जीवनामध्ये आपण असा उतरवला पाहिजे की आपल्या संबंध संपर्कामध्ये जे पण येतील त्यांना पण अनुभव झाला पाहिजे. फक्त आपण एकट्यानं मनबुद्धीनं अनुभव नाही करायचा. बाबांनी सांगितलं इथपर्यंत नाही ठेवायचं तर अनेकांना आपल्या चलन चेहऱ्याद्वारे संबंध संपर्काद्वारे ते प्रत्यक्ष झालं पाहिजे. तब पहले स्वयं में प्रत्यक्ष होंगे, फिर संबंध में प्रत्यक्ष होंगे, फिर विश्व की स्टेज पर प्रत्यक्ष होंगे. तब प्रत्यक्षता का नगाड़ा बजेगा. जैसे आपके यादगार शास्त्रों में कहते हैं शंकर ने तीसरी आँख खोली और विनाश हो गया. तो शंकर अर्थात, शंकर का अर्थ आज बाबा ने बताया, शंकर अर्थात अशरीरी तपस्वी रूप. उनका वो तपस्या का रूप दिखाया ना शंकर जी का. तो बाबा कहते हैं कि शंकर माना क्या, अपना अशरीरी तपस्वी रूप. विकारों रूपी सांप को गले का हार बना दिया. सदा ऊंची स्थिति और ऊंचे आसन धरी. यह तीसरी आँख अर्थात संपूर्णता की आँख, संपन्नता की आँख. बघा तो तिसरा नेत्र म्हणजे काय बाबांनी सांगितलं, संपूर्णतेचा डोळा किंवा संपन्नतेचा डोळा आहे. आणि इतकं बाबांनी सांगितलं आपल्याला तपस्वी रूप बनवायचं की विकारूपी सापांना गळ्यातला हार बनवायचा आहे. जब आप तपस्वी संपन्न संपूर्ण स्थिति से विश्व परिवर्तन का संकल्प करेंगे तो यह प्रकृति भी संपूर्ण हलचल की डांस करेगी.
उपद्रव मचाने की डांस करेगी। आप अचल होंगे और वह हलचल में होगी, क्योंकि इतने सारे विश्व की सफाई कौन करेगा? मनुष्य आत्माएं कर सकती है। पूर्ण दुनियेची सफाई करायची, पूर्ण दुनियेचं परिवर्तन करायचं आहे. मग बाबांनी सांगितलं की प्रकृतीच्या 5 तत्वांना पण मदत करावी लागेल. मनुष्य तर काही एवढी सफाई नाही करू शकत ना. बघा बरं, आपण झाडांना किती पाणी घाला, किती त्याच्यावर पाणी मारा, पण इतके स्वच्छ नाही होत. पण पाऊस पडल्यावर किती सुंदर स्वच्छ ते झाडं दिसतात, एक तेजच त्याच्यावर येऊन जातं. आपण तसं किती जरी पाणी मारलं ना पाईपनं, एवढा काय त्याच्यावर परिणाम होत नाही. स्वच्छ दिसतात, हिरवे दिसतात, पण इतके नाही. पण पाऊस पडल्यानंतर बघा बरं किती लगेच बदल होतो. मग तसं बाबांनी सांगितलं की प्रकृतीचं कार्यच अशी ती सफाई करल दुनियेची, मनुष्य आत्मा नाही करू शकत. यह वायु, धरती, समुद्र, जल, इनकी हलचल ही सफाई करेगी. म्हणजे पूर येईल, पाऊस पडेल, भूकंप होईल. आता हे एका दृष्टीनं उपद्रव करण्यासाठी येतील, पण त्याच्यामध्ये बाबांनी सांगितलं ते काय करतील? त्यांची हलचल सफाई करतील. तो ऐसी संपूर्णता की स्थिति इस तपस्या से बनानी है. प्रकृति भी आपका संकल्प से ऑर्डर तब मानेगी जब पहले आपके स्वयं के सदा के सहयोगी कर्मेंद्रिया, मन, बुद्धि, संस्कार ऑर्डर माने. अगर स्वयं के सदा के सहयोगी ऑर्डर नहीं मानते तो प्रकृति क्या ऑर्डर मानेगी? बघा, प्रकृती सुद्धा त्यांचीच ऑर्डर मानल जे स्वतःच्या कर्मेंद्रियांवर त्यांचं कंट्रोल आहे. स्वतःच्या कर्मेंद्रिया, सहयोगी कर्मेंद्रिया, मन, बुद्धी, संस्कार त्याची ऑर्डर मानेल. बघा, मन, बुद्धी, संस्कार जर तुमच्या कंट्रोलमध्ये आहे, तुमच्या ऑर्डर प्रमाण चालतात, तर बाबांनी सांगितलं प्रकृतीसुद्धा तुमची ऑर्डर मानेल. इतनी पावरफुल तपस्या की ऊंची स्थिति हो जो सर्व के एक संकल्प एक समय पर उत्पन्न हो. इतकी पॉवरफुल तपस्याची उंच स्थिती पाहिजे. बाबांनी सांगितलं की सर्वांचा एक संकल्प एकाच समयाला काय झाला पाहिजे? उत्पन्न झाला पाहिजे. सेकंड का संकल्प हो परिवर्तन और प्रकृति हाजिर हो जाए. सेकंदाचा संकल्प परिवर्तन आणि लगेच प्रकृती काय झाली पाहिजे? हजर झाली पाहिजे. जैसे विश्व की ब्राह्मण आत्माओं का एक ही टाइम वर्ल्ड पीस का योग करते हो ना, तो सभी का एक समय और एक ही संकल्प यादगार रहता है ना. ऐसे सर्व के संकल्प से प्रकृति हलचल की डांस शुरू कर देगी. इसीलिए कहते ही हो स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन आहे ना. स्वतःच्या परिवर्तनातून विश्वाचं परिवर्तन होणार आहे. म्हणून बाबांनी सांगितलं प्रकृतीचं हलचलची डान्स सुरू झाली की समजायचं आता परिवर्तनाचं कार्य सुरू झालं आहे. यह पुरानी दुनिया से नई दुनिया परिवर्तन कैसे होगी? आप सर्व के शक्तिशाली संकल्प से संगठित रूप से सबका एक संकल्प उत्पन्न होगा. समझा क्या करना है. यावर्षी काय पुरुषार्थ करायचा? बाबा म्हणतात समजलं. संतुष्ट राहण्याचा पुरुषार्थ करायचा. पण कसं कसं संतुष्ट राहायचं, काय काय त्याच्या निशाणी आहेत त्या बाबांनी सांगितल्या. तपस्या इसको कहा जाता है. अच्छा, बाप दादा डबल विदेशी बच्चों को देख सदा हर्षित होते रहते हैं. ऐसे नहीं कि भारतवासियों को देख हर्षित नहीं होते. अभी डबल विदेशियों का टर्न है इसलिए कहते हैं. बाबांना तर सगळ्यांनाच पाहून खुशी होते, डबल विदेशींना बघून पण आणि भारतवासींना बघून. पण डबल विदेशींचा टर्न आहे ना, म्हणून बाबांनी सांगितलं मी म्हणतो की मी डबल विदेशींना बघून खुश आहे. भारत पर तो बाप सदा प्रसन्न है. तब तो भारत में आए. किती चतुर सुजान बाबा आहे ना. बाबा म्हणतात फक्त विदेशींना बघून मी खुश नाही होत, भारतावर पण प्रसन्न आहे म्हणून तर मी भारतात आलो.
और आप सबको भी भारतवासी बना दिया है। इस समय आप सभी विदेशी हो या भारतवासी हो, भारतवासी में भी मधुबनवासी, मधुबनवासी बनना अच्छा लगता है। बाबांनी सांगितलं तुम्ही कुठले राहणारे आहात, नेवासा निवासी आहात की मधुबन निवासी आहात। अभी जल्दी जल्दी सेवा पूरी करो तो मधुबनवासी बन ही जाएंगे। सारे विदेश में संदेश जल्दी जल्दी देकर पूरा करो, फिर यहाँ आएंगे तो फिर भेजेंगे नहीं। बघा बाबा खास डबल फॉरेनर्स जे आहेत, विदेशी आहेत, त्या भाऊ बहिणींना म्हणतात लवकर लवकर तिकडची सेवा पूर्ण करून इकडे या, मग तुम्हाला काय पुन्हा पाठवणार नाही। तब तक स्थान भी बन जाएंगे। देखो मैदान तो लंबा चौड़ा पड़ा ही है, वहाँ पहले से प्रबंध कर लेंगे, फिर आपको तकलीफ नहीं होगी। लेकिन जब ऐसा समय आएगा उस समय अपनी अटैची पर भी सो जाएंगे, खटिया नहीं लेंगे। वह समय ही और होगा, यह समय और है। लास्टला समय कसा असेल, आता तरी मधुबनला गेलं का झोपायला कॉट आहे, गादी आहे, सगळ्या सुविधा आहे। बाबांनी सांगितल्यानंतर तर असा समय येईल खूप जण मधुबनमध्ये पोहोचतील ना, मग एवढ्यांना काही सुविधा होणार नाही, मग आपल्याच बॅगवर डोकं ठेवून झोपायचं जिथं जागा मिळेल तिथं, कारण पोहोचणं हेच खूप मोठी गोष्ट असेल त्यावेळेस। मग बाबांनी सांगितलं आत्ताचा समय आणि त्यावेळेसचा समय खूप फरक असेल। अभी तो सेवा का एक ही समय पर मनसा वाचा कर्मणा इकट्ठा संकल्प हो, तब है सेवा की तीव्र गती। बघा एकाच समयाला सेवेविषयी सुद्धा संकल्प वाचा आणि कर्मणा किंवा मनसा वाचा आणि कर्मणा तीनही संकल्प एकाच वेळेस असतील तर बाबांनी सांगितलं सेवेमध्ये तीव्र गती येऊ शकते। मनसा द्वारा पावरफुल, वाणी द्वारा नॉलेजफुल, संबंध संपर्क अर्थात कर्म द्वारा लवफुल। बघा मनसा वाचा कर्मणा सेवा कशी करायची ते पण आज बाबांनी सांगितलं। बाबांनी सांगितलं मनसा पॉवरफुल पाहिजे, वाणी नॉलेजफुल आणि वाणीतून संपूर्ण ज्ञान स्पष्ट झालं पाहिजे, आणि संबंध संपर्कामध्ये म्हणजे कर्माद्वारे प्रेमपूर्ण, प्रेमानं भरपूर, तीनही याच्यामध्ये फुल। मनसा पॉवरफुल, वाणीद्वारा नॉलेजफुल आणि संबंध संपर्क अर्थात कर्माद्वारा लवफुल। यह तीनों अनुभूतियाँ एक ही समय पर इकट्ठी हो, इसको कहा जाता है तीव्र गति की सेवा। तीनही प्रकारची सेवा सोबत करू शकतो बाबांनी सांगितलं। हा खूप मोठा मनामध्ये प्रश्न असायचा ना नेहमी, का तीनही प्रकारची सेवा एका वेळेस कशी होऊ शकते। आज बाबांनी किती सुंदर त्याचं उत्तर दिलं बघा। अच्छा, तन से ठीक है, मन से ठीक है। बाबांनी सांगितलं ठीक आहे बस, शरीरानं तर ह्या गोष्टी ठीक आहे, पण मनानं पण ठीक आहेत का। फिर भी दूर दूर से आते हैं तो बाप दादा भी दूर से आए हुए बच्चों को देख खुश हो रहे हैं। दूरवरून बच्चे आले तर दूरवरून आलेल्या बच्चांची खुशी बघून बाबा पण खुश होत आहेत। फिर भी दूर से आने वाले अच्छे हो, क्योंकि विमान में आते हो। जो इस कल्प में पहली बार आए हैं उन्हों को बाप दादा विशेष याद प्यार दे रहे हैं। फिर भी हिम्मत वाले अच्छे हैं, यहाँ से जाते ही टिकट का इकट्ठा करते हैं और आ जाते हैं। यह भी एक याद की विधी है। बघा मधुबनला जाणं, तिकिटाची तयारी करणं, बाबांनी सांगितलं ही सुद्धा एक प्रकारची काय आहे, यादची विधी आहे। कारण जरी तयारी करायची असली मधुबनला जाण्याची तर बुद्धीमध्ये कोण असतं, बाबा असतात। जाना है, जाना है, जाना है कंटिन्यू चालू असतं ना। मधुबनला जायचं आहे, बाबांकडं जायचं आहे, मग बुद्धीमध्ये बाबा तर असतात ना। ही सुद्धा बाबांनी सांगितलं यादची विधी आहे। यहाँ आते हो तो सोचते हो विदेश जाना है। मधुबनला येताना याद असते बाबांची मधुबनची, की मधुबनला जायचं आहे, मधुबनला जायचं आहे। तिकडनं निघताना घरी जायचं आहे, घरी जायचं आहे। फिर जाने के साथ आना सोचते हो, घरी जायचं आहे पण पुन्हा मधुबनला यायचं आहे।
ऐसा भी टाइम आना ही है जो गवर्नमेंट भी समझेगी कि आबू की शोभा यह ब्राह्मण आत्माएं ही है। अच्छा, चारों ओर की सर्व महान संतुष्ट आत्माओं को सदा प्रसन्न चित्त निश्चिंत रहने वाली श्रेष्ठ आत्माओं को सदा एक ही समय 3 सेवा करने वाले तीव्र गति की सेवाधारी आत्माओं को सदा श्रेष्ठ स्थिति के आसनधारी तपस्वी आत्माओं को बाप दादा का याद प्यार और नमस्ते। रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते, बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया। फिर बाबा ने पार्टियों के साथ मुलाकात की। सभी अपने को होली हंस समझते हो। होली हंस का विशेष कर्म क्या है? हर एक ने सुनाया। बाबांनी विचारलं होली हंसचं विशेष कर्म काय आहे? तर मग प्रत्येकानं सांगितलं जो विशेषताएं सुनाई वह प्रैक्टिकल में कर्म में आती है, क्योंकि सिवाय आप ब्राह्मणों के होली हंस और कौन हो सकता है। इसलिए फलक से कहो, जैसे बाप सदा ही प्योर है, सदा सर्व शक्तियाँ कर्म में लाते हैं, ऐसे ही आप होली हंस भी सर्व शक्तियाँ प्रैक्टिकल में लाने वाले और सदा पवित्र है, थे और सदा रहेंगे। तीनों ही काल याद है ना। बाबांनी सांगितलं की आपण होली हंस आहोत आणि होली हंस आहोत तर ती स्मृती आपल्याला सदा राहिली पाहिजे, त्याच्या निशाणी आपल्यामध्ये सदा दिसल्या पाहिजे। बाबांनी सांगितलं तुम्ही नाही बनणार तर कोण बनणार ना होली हंस, म्हणून बाबांनी सांगितलं की आपण फलक न म्हटलं पाहिजे की आम्हीच ते होली हंस आहोत। बाप दादा बच्चों का अनेक बार बजाया हुआ पार्ट देख हर्षित होते हैं, इसलिए मुश्किल नहीं लगता है ना। मास्टर सर्वशक्तिवान के आगे कभी मुश्किल शब्द स्वप्न में भी आ नहीं सकता। आपण कोण आहे सगळेजण? मास्टर सर्वशक्तिमान। मास्टर सर्वशक्तिमानच्या समोर बाबांनी सांगितलं की मुश्किल शब्द स्वप्नात पण नको आहे। ब्राह्मणों की डिक्शनरी में मुश्किल अक्षर है? आहे का विचारतायत बाबा? हां, नाही, ब्राह्मणांच्या डिक्शनरीत नाही, आपल्या डिक्शनरीत असू शकतो, कारण अजून कच्चे पक्के आहे ना थोडे थोडे, त्याच्यामुळे कधी कधी कसं व्हायचं हे खूप अवघड आहे, आपल्याच्यानी होणार नाही। हा आपल्या डिक्शनरीतला शब्द आहे, पण बाबा म्हणतात जे ब्राह्मण आहेत ना पक्के बाबांचे बच्चे, त्यांच्या डिक्शनरीमध्ये हा मुश्किल शब्द कधीच नाही। कहा छोटे अक्षरों में तो नहीं है, कधी का खूप मोठे छोट्या अक्षरात तर नाही मुश्किल शब्द। माया के भी नॉलेजफुल हो गए हो ना। बाबा म्हणतात मायाचे पण नॉलेजफुल बनलायत ना, माया कशी येऊ शकते कळलंय ना तुम्हाला। जहाँ फुल है वहाँ फेल नहीं हो सकते। नॉलेजफुल, माया के भी नॉलेजफुल, तो जहाँ फुल है वहाँ फेल नहीं हो सकते। फेल होने का कारण क्या होता है? जानते हुए भी फेल क्यों होते हो? अगर कोई जानता भी हो और फेल भी होता है तो उसे क्या कहेंगे? कोई भी बात होती है तो फेल होने का कारण है कि कोई ना कोई बात फील कर लेते हो, फीलिंग फ्ल्यू हो जाता है, नाही का। कोणती गोष्ट माहिती आहे सगळं आहे, पण परिस्थिती समोर आली, एखादी गोष्ट समोर आली का लगेच पटकन फिलिंग येते, आणि मग एकदा फिलिंगचा फ्ल्यू आला, ताप आला की मग मात्र कठीण होऊन जातं। और फ्ल्यू क्या करता है पता है? एकदा ताप आल्यावर काय होतं मग? फिलिंगचा ताप आल्यावर बिमारी होते। बाबा म्हणतात मग काय होतं माहिती आहे? कमज़ोर कर देता है। उससे बात छोटी होती है लेकिन बड़ी बन जाती है। तो अभी फूल बनो। फेल नहीं होना है, पास होना है। जो भी बात होती है उसे पास करते चलो तो पास विद ऑनर हो जाएंगे। तो पास करना है,
पास होना है और पास रहना है। जब फलक से कहते हो कि बाप दादा से जितना मेरा प्यार है उतना और किसी का नाही है, म्हणता ना असे सगळेजण, हां, बाबांवर माझं जेवढं प्रेम आहे ना तेवढं कोणाचंच नाही आहे, असं म्हणता ना सगळे, का नाही आपलं थोडं कमी, असं तर नाही, हां, खूप आहे ना सगळ्यांचं प्रेम बाबांवर। जब फलक से कहते हो ना कि बाबा के ऊपर मेरा जितना प्यार है उतना किसी का नहीं, तो जब प्यार है तो पास रहना है या दूर रहना है? तो पास रहना है। तो पास रहना है और पास होना है, किती सोपं आहे। ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्या जवळ राहायचं आणि ज्याच्या जवळ राहायचं मग पास होणारच, कारण बाबांची मदत आपल्याला तेवढी मिळणार। यूके वाले तो बाप दादा की सर्व आशाओं को पूर्ण करने वाले होना, सबसे नंबर 1 बाप की शुभ आशा कौन सी है? खास यूके वालों के लिए कह रहे हैं। बड़े बड़े माइक लाने हैं जो बाप को प्रत्यक्ष करने के निमित्त बने और बाप के नज़दीक आए। अभी यूके में, अमेरिका में और भी विदेश के देशों में माइक निकले जरूर है, लेकिन एक है सहयोगी और दूसरे है सहयोगी समीप वाले। एक आहेत फक्त सहयोगी आणि दुसरे आहेत की ते सहयोगी पण आहेत आणि समीप पण आहेत, असे 2 प्रकारचे मोठे मोठे लोक बाबांनी सांगितलं ज्ञानामध्ये येत आहेत। तो ऐसे माइक तैयार करो, वैसे सेवा में वृद्धि अच्छी हो रही है, होती भी रहेगी। अच्छा, रशिया वाले छोटे बच्चे हैं लेकिन लकी है, रशियामध्ये नवीनच सेवा सुरू झाली होती म्हणून बाबा म्हणतात रशियावाले तर अजून छोटे बच्चे आहेत पण लकी आहेत। आपका बाप से कितना प्यार है? अच्छा है, बाप दादा भी बच्चों की हिम्मत पर खुश है। अभी मेहनत भूल गई ना? प्रेम आहे तर तिथं मेहनत नाही, म्हणतात ना मोहब्बत मेहनत को ख़त्म कर देती है। तो जहाँ प्यार है, स्नेह है, बाबा कहते वहाँ तो कोई मेहनत नहीं लगती, फिर मेहनत भूल जाते हैं। अच्छा, आज बाबा ने हम बच्चों को वरदान दिया है, हर संकल्प, बोल और कर्म द्वारा पुण्य कर्म करने वाले दुआओं के अधिकारी भव। स्पष्टीकरण है, अपने आप से यह दृढ़ संकल्प करो कि सारे दिन में संकल्प द्वारा, बोल द्वारा, कर्म द्वारा पुण्य आत्मा बन पुण्य ही करेंगे। पुण्य का प्रत्यक्ष फल है हर आत्मा की दुआएं, तो हर संकल्प में, बोल में दुआएं जमा हो। संबंध संपर्क से दिल से सहयोग की शुक्रिया निकले। ऐसे दुआओं के अधिकारी ही विश्व परिवर्तन के निमित्त बनते हैं, उन्हें ही प्राइज मिलती है, बक्षीस मिळता है। मग बघा बाबांनी सांगितलं की असा दृढ संकल्प करायचा की पूर्ण दिवसामध्ये संकल्पाद्वारे, बोलण्याद्वारे आणि कर्माद्वारे पुण्य आत्मा बनायचे, पुण्य जमा करायचे। पुण्याचं प्रत्यक्ष फळ काय मिळेल तुम्हाला? सगळ्यांच्या दुआ मिळतील। आणि बाबांनी सांगितलं की प्रत्येक संकल्पामध्ये आणि बोलण्यामध्ये जमा दुआच झाल्या पाहिजे, असे बोल आपल्या मुखातून निघाले पाहिजे, असे आपले संकल्प पाहिजे की त्याच्यातून आपल्याला फक्त दुआच जमा झाल्या पाहिजे। आणि संबंध संपर्कामध्ये जे पण येतील मनापासून त्यांना शुक्रिया, धन्यवाद करायचं, कारण त्यांनी जो काही आपल्याला सहयोग दिलेला असतो किंवा आपण असं समजायचं की बुवा त्यांना आपण दिलपासून काय करायचं, शुक्रियाचा, धन्यवादचा सहयोग त्यांना द्यायचा आहे। मग प्रत्येकाच्या प्रती आपल्या मनातून धन्यवाद निघालं पाहिजे। आणि असे दुआंचे जे अधिकारी आहेत ना, बाबांनी सांगितलं तेच विश्व परिवर्तनाच्या कार्यासाठी निमित्त बनतील आणि त्यांना प्राइज पण मिळेल। स्लोगन आहे, सदा एक बाप की कंपनी में रहो और बाप को
अपना कंपेनियन बनाओ, यही श्रेष्ठता आहे. बाबा सांगतात की सतत बाबांनाच आपली कंपनी, मला साथी बाबांनाच ठेवायचं आणि म्हणजे बाबांच्याच संपर्कामध्ये राहायचं, साथ बाबांचीच ठेवायची आणि बाबांना आपला साथी बनवायचं, ही सगळ्यात मोठी श्रेष्ठता आहे. ठीक आहे. आज दिवसभर सर्वांनी काय विशेष स्मृती ठेवायची? जी हाँ, सदा बाप को साथ रखना है, बाप को अपना साथी बनाना है. हर संकल्प हर बोल में मुझे पुण्य ही जमा करना है, दुआएं ही जमा करनी है और संतुष्ट रहना है. और आज पूरा दिन चेक करो कि मैं संतुष्ट मणि आत्मा हूँ. उसकी जो भी निशानियाँ बाबा ने सुनाई वो मेरे अंदर है, वो चेक भी करो और अटेंशन भी रखो. बहुत अच्छे आज बाबा ने बातें सुनाई है संतुष्टता की. मनसा वाचा कर्मणा सेवा कशी करायची ते पण बाबांनी खूप सुंदर सांगितलं. तीनही याच्यामध्ये फुल बनायचे आहे. तर आपण चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो. मग विशेष आपण संतुष्टता त्याच्यावर अटेन्शन ठेवायचं आणि दुसरं बाबांना आपलं साथी बनवायचं आणि पुण्य जमा करायचे संकल्पाद्वारे आणि बोलद्वारे. ठीक आहे. ओम शांती. बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना. न इतने तारे अंबर में, न इतने तारे अंबर में, न सागर में ही जल इतना. बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना. बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना. न इतने तारे अंबर में, न इतने तारे अंबर में, न सागर में जल इतना. बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना. है किस्मत के धनी हम तो के, हम भगवान को पाए. है किस्मत के धनी हम तो के, हम भगवान को पाए. कोई माने या ना माने, ये दिल जाने जो हम पाए. ये मेहरबानियाँ तो है उसकी, वरना कोई उसको कब पाए. बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना. वो है शरण शरण हारी, जो हमको गोद में पाले. वो है शरण
शरणहारी जो हमको गोद में पाले, दिया जीवन नया हमको, पिलाकर नजरों से प्याले। है किस्मत पे हम इतराते हैं, गाते हो के मत वाले। बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना। बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना। न इतने तारे अंबर में, न इतने तारे अंबर में, न सागर में ही जल इतना। बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख हमें है कितना। बनाया प्रभु ने है अपना, दिया सुख